आज आपण पालक पनीर बनवत आहे. चला तर न थांबता व्हिडिओ चालू करू. इथे आपण कढईमध्ये पालक घेतलेले आहे. पालक आपल्याला 10 मिनटं उकळायचे आहे. उकळल्यानंतर इथे आपण थंड पाणी घेतो आहे. पालकचा हिरवापणा मेंटेन ठेवण्यासाठी. इथे आपण आता तूप टाकलं आहे कढईमध्ये. कढईमध्ये तूप टाकल्यानंतर इथे आपण पनीर टाकलं. त्यात पालक पनीर मसाला टाकला आणि आपण आता फ्राय करतो आहे. बघू शकता आपण आता फ्राय करताना कसं पनीर हळूहळू होतं आहे. त्यानंतर आता अशा प्रकारे आपलं पनीर झालेलं आहे. त्यानंतर आपण वापस तूप टाकलं कढईमध्ये आणि हिंग टाकलं, कांदा टाकला. कांदा चांगला फ्राय करून घेऊ. त्यानंतर अद्रक लसूण टाकू. त्यानंतर धण्याजिऱ्याचं कूट, तिखट आणि मीठ. उकळलेली पालक आपण मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊ आणि एक मिरची टाकू. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करू आपल्या कांदा मसाल्यामध्ये. इथे आपलं झालेलं आहे वाटून झाल्यानंतर आता आपण ते टाकतोय कढईमध्ये. कढईमध्ये टाकल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आणि उकळ येऊ दिलेली. आल्यानंतर आपण पनीर टाकलं त्यात. पनीर बघा आता आपण थोडं परतवून घेऊ पनीरला. पालक पनीरच्या भाजीमध्ये अशा प्रकारे आपलं होतं आहे. उकळ आलेली आहे. ते आपण आता फ्रेश क्रीम टाकत आहे, म्हणजे मिल्क क्रीम. बघा टेक्स्चर खूप भारी दिसतोय. त्यानंतर आपली भाजी रेडी आहे. चला तर मग तुम्ही घरी ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. नान आपण पुढच्या पार्टमध्ये दाखवू. चला बाय.